मागील व्हिडिओमध्ये आपण नमुना दाखल काही एक्झाम्पल्स पाहिले होते, त्यामध्ये ऑप्शन्स नव्हते. नमुना दाखल आपण एक्झाम्पल घेतले होते. आता आपण सराव दाखल काही एक्झाम्पल्स घेऊया. ऑप्शन्स आहेत आता आपल्या समोर. त्या ठिकाणी मी तुम्हाला जे काही वर्ग समीकरण सोडवण्याचे नियम सांगितलेले आहेत ते जर तुम्ही ते नोट डाऊन केले असतील, चांगले लक्षात ठेवले असतील, तर मला असं वाटतं की हे सोडवायला आता काम सोपं होईल. हे पहिलं एक्झाम्पल, इथे स्क्वेअर दिसतोय आपला स्पष्टपणे व्हेरिएबलचा म्हणजे चलाचा वर्ग दिसतोय आणि 4 आणि 9 हे सुद्धा वर्ग आहेत. इथे आपण वापरणार आहोत पहा ए वर्ग वजा बी वर्ग सूत्र. आता हे तसं तोंडी पण उदाहरण सोडवलं पण त्यासाठी सरावाची गरज आहे. पहा 2x अधिक 3y 2x वजा 3y असे दोन अवयव मिळतील. त्यातला 2x अधिक 3y 2x अधिक 3y कॅन्सल होईल म्हणजे वरती 2x वजा 3y शिल्लक राहील. 2x वजा 3y कुठे आहे पाहिजे इथे आणि हा खालचा 4x वजा 9y असा ऑप्शन नंबर 3 आपला आन्सर येणार आहे. पहा परंतु त्यासाठी सूत्र वगैरे अशी चांगली पाठ पाहिजे. आता इथं मी काय सांगितलं तुम्हाला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय, हा 2x चा वर्ग आहे. आता हे सूत्र काय आहे, एका कंसात बेरीज आणि एका कंसामध्ये वजाबाकी. तसं आता हा आहे 2x चा वर्ग, हे लक्षात घ्या, वजा हा आहे 3y चा वर्ग, कारण पहा 2 चा वर्ग 4 x चा वर्ग x वर्ग 3 चा वर्ग 9 y चा वर्ग y वर्ग. जसं आता या ठिकाणी पहा ए प्लस बी ए मायनस बी, ए आणि बी ची बेरीज ए आणि बी ची वजाबाकी, तसं 2x आणि 3y ची बेरीज आणि दुसऱ्या कंसामध्ये वजाबाकी. तर अशा प्रकारचे अवयव पडतील आपले, बरोबर आहे. मग चला अंशाचे अवयव काय आले आपले, 2x अधिक 3y आणि 2x वजा 3y. आता छेदामध्ये या, छेदाचे काय अवयव ऑलरेडी पाडून दिलेत आपल्याला, 2x अधिक 3y आणि दुसऱ्या कंसामध्ये 4x वजा 9y. पण आता 2x अधिक 3y 2x अधिक 3y कॅन्सल झाले, अंशामध्ये राहिला 2x वजा 3y आणि छेदामध्ये 4x वजा 9y म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपला आन्सर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला यूज केलाय, त्यानुसार फॅक्टर पाडलेत आणि पुढे कॅन्सलेशन केले, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. चला पुढचं एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल पाहिलं का लक्षात आलं पाहिजे आपल्याला की आपल्याला नेमकं काय करायचंय. पहा इथे क्यूब दिसतोय, पहा एक्सचा क्यूब आहे वरती, एक्सचा क्यूब आहे ना, तर पुढचा नंबर सुद्धा आपल्याला क्यूब फॉर्म मध्ये मिळणार आहे. म्हणजे आपल्याला काय करता येणार आहे, कॅन्सलेशन वगैरे करता येणार आहे. पण आपण याला थोडस स्पेस लागेल जास्त. पहा 3x क्यूब मायनस 24 आपण एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 10. तर आता आपण वरती अंशामध्ये काय करूया, 3 कॉमन काढूया. पाहिजे 3 कॉमन काढला आपण. आता काय शिल्लक राहिलं, इथं x चा घन शिल्लक राहिला वजा 3 8 24 म्हणजे इथे 8 राहिला. 8 म्हणजेच काय, 2 चा घन, हे लक्षात घ्या. छेदामध्ये काय, x चा वर्ग अधिक 3x वजा 10. आता बरोबर, आता वरती तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे, लक्षात घ्या, ए क्यूब मायनस बी क्यूब. ए क्यूब मायनस बी क्यूब काय फॉर्म्युला, हा एका कंसामध्ये वजाबाकी ए मायनस बी, दुसऱ्या कंसामध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला वापरता आला पाहिजे, म्हणजे ह्या ब्रॅकेटचे फॅक्टर्स मिळतील आपल्याला. मग चला आपण त्याचे फॅक्टर्स लिहूया. पहा हा 3 आहे तसाच लिहायचा आहे तुम्हाला, हे लक्षात घ्या. आता फक्त आपला न्यूमरेटरचा म्हणजे अंशाचा विचार चाललाय आपला. ए मायनस बी तसं एक्स मायनस 2 येईल. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहा ए चा स्क्वेअर तसं एक्स चा स्क्वेअर प्लस साइन येईल. ए इंटू बी तसं एक्स इंटू 2x प्लस बी चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4. हे झाले फॅक्टर, ही झाली अवयव अंशाची. आता छेदामध्ये पहा इथे आपण आता तोंडी अवयव पाडणार आहे. 10चे असे 2 अवयव शोधा, वजाबाकी 3 आली पाहिजे, वजाबाकी 3 आली पाहिजे. कोणते येतील ते, 5 दुने 10 वजाबाकी 3 येते. डायरेक्ट आन्सर लिहिणार आहे आपण. सुरुवातीला जर कोइफिशियंट नसेल तर डायरेक्ट आन्सर लिहिता येईल. मी तुम्हाला सांगितलं शेवटच्या पदाला जर ऋण चिन्ह असेल तर यांची चिन्ह बदलतात, वेगवेगळी चिन्ह असतात. मधल्या पदात चिन्ह मोठ्याला इकडे विरुद्ध चिन्ह जाईल. म्हणजे पहिला अवयव येणार आहे आपला +5 एक्स प्लस 5 आणि दुसरा एक्स मायनस 2. आता पुढे काय करायचंय आपल्याला, आता हे कॅन्सल होणार आहे हे दोन्ही, बरोबर आहे.
आता पुढे काय अवयव पडणार नाही, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे पहा, 3 कंसामध्ये एक्स वर्ग 2x4. हे पाहिजे ऑप्शन नंबर 2. 3 कंसामध्ये एक्स वर्ग अधिक 2x अधिक 4 छेदामध्ये हा x अधिक 5. तर या ठिकाणी हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपला फॉर्म्युला पाठ असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. फॉर्म्युला पाठ असतील तर काम सोपं होते. तर पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय शिकायचं हे फार महत्वाचं आहे. पण हे सुद्धा एक्झाम्पल आपण पाहता न्यूमरेटरचे ते फॅक्टर पाडावे लागतील. ते काय दिलंय अंशामध्ये आपल्याला या ठिकाणी 4x वर्ग वजा 13x अधिक 3. 4 त्रिक 12. 12चे असे दोन अवयव शोधायचे आपल्याला. बेरीज 13 आली पाहिजे. मग 12 1 12. चिन्ह पहा, शेवटच्या पदाला धनचिन्ह असेल तर मधल्या पदात चिन्ह दोघांनाही द्यायचंय आपल्याला. पण आता सुरुवातीचा सगुणक 1 पेक्षा मोठा असल्यामुळे आपण काय करणार, सोडवणार आहे ते. पहिलं पद आहे तसंच लिहायचं आपल्याला, 4x वर्ग. मधलं पद आपण याप्रमाणे स्प्लिट करणार आहोत, वजा 12x वजा 1x, वजा 12x वजा 1x. आणि तिसरं पद शेवटचं बरोबर. पाहता आपण कॉमन काढूया, असे दोन गट तयार करूया. 4 त्रिक 12, 4 कॉमन येईल. एक्स वर्ग आणि एक्स मध्ये ज्याचा घातांक लहान आहे ते कॉमन काढायचं. आता इथे फक्त एक्स शिल्लक राहिला या पहिल्या पदामध्ये, वजा चिन्ह येईल. या दुसऱ्या पदामध्ये पहा 4 त्रिक 12, हा एक्स तर आपण बाहेर घेतलेला आहे. आता दुसऱ्या गटामध्ये सुरुवातीलाच वजा चिन्ह आले, वजा चिन्ह कॉमन काढा. एक्स कॉमन येणार नाही, 1 आणि 3 मध्ये 1 कॉमन येईल. हा पहिला ब्रॅकेट जो आहे तो रिपीट करा. बरोबर पहा, एक्स वजा 3 हा कॉमन ब्रॅकेट लिहून टाका. दुसरा 4x - 1 असे दोन अवयव मिळते ना आपल्याला, आपलं काम झालं. पहा अंशाचे अवयव मिळाले. पहा हा अंश आहे, हे त्याचे दोन अवयव आहे. छेदामध्ये लिहून टाका 4x वजा 1, 4x वजा 1. पहा आता कॅन्सलेशन करायचंय आपल्याला. 4x वजा 1, 4x वजा 1 कॅन्सल. आन्सर आला आपलं x - 3. हे लक्षात घ्या, x - 3 ऑप्शन मध्ये नाहीये. ठीक आहे, प्रिंटिंग मिस्टेक असेल. तर आपण काय करूया, ऑप्शन नंबर 1 कन्सिडर करूया. त्या ठिकाणी x - 3 घेऊया आपण या ठिकाणी. ऑप्शन नंबर 1 देऊया त्याला आपण, प्रिंटिंग मिस्टेक असेल तर. अशा प्रकारचे एक्झाम्पल परीक्षेला सुद्धा असे होतं, प्रिंटिंग मिस्टेक वगैरे त्या ठिकाणी असतात. तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्क दिले जातात. चला आपण एक्झाम्पल नंबर 5 पाहूया. खालील राशी सरळ रूप द्या. एक्झाम्पलचं थोडंसं ऑब्झर्वेशन करावं लागतं आणि मग लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण हे तोंडी सोडू शकतो का, किंवा तोंडी सोडू शकत असेल तर आपला वेळ वाचतो. आता हे डिनॉमिनेटर सेम आहे, सेम असल्यामुळे काय होणार आहे, आपण तो एकदाच लिहिणार आहे. न्यूमरेटरला साहजिकच y² + 6y + 9 हे येणार आहे, सगळ्यांची ऍडिशन होणार आहे. हा y + 3 चा स्क्वेअर आहे, हा न्यूमरेटर y + 3 चा स्क्वेअर. ते थोडं प्रॅक्टिसने लक्षात येतं. पहा 9चे असे दोन फॅक्टर शोधा. पहा मी शॉर्टकट सांगतोय, डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे न्यूमरेटर काय येणार आहे आपला, फक्त त्याची ऍडिशन येणार आहे. y² + 6y + 9 हा इथे येणार आहे. आपण डायरेक्ट लगेच अवयव पाडूनच त्या ठिकाणी नेऊया. 9चे असे दोन अवयव शोधा, बेरीज 6 आली पाहिजे. 3 त्रिक 9 बरोबर आहे. मग पहिला अवयव काय, y अधिक 3, दुसरा पण y अधिक 3, y अधिक 3 y अधिक 3, y अधिक 3 चा वर्ग. पण आपण दोन वेळा लिहूया, y अधिक 3 y अधिक 3. चला आता कॅन्सलेशन. खाली एकचा y अधिक 3, वरचा एक y अधिक 3 कॅन्सल. फक्त एक y अधिक 3 शिल्लक राहिला. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल आपलं. पुढचं एक्झाम्पल पहा, ऑब्झर्व करायचं म्हणजे पटकन लक्षात येतं. आता या ठिकाणी पहा, इथे पण छेद समान आहे. छेद समान असेल तोंडी उत्तर आहे, एक उत्तर येतं. पहा या ठिकाणी एक कसं येतं, बा खाली m वजा n सामायिक आहे, अंशामध्ये m वजा n आहेत त्याप्रमाणे ऑपरेशन करावं लागतं. अंशामध्ये छेद समान असेल तर बेरीज असेल, वजाबाकी असेल, काय असेल ते त्याप्रमाणे जायचं पुढे. m वजा n येईल, हे दोन्ही कॅन्सल झाले. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल आपलं. चला संक्षिप्त रूप द्या.
आता इथे पुन्हा एकदा ए वर्ग वजा बी वर्ग सूत्र आपण वापरणार. बरोबर आहे. अंशामध्ये पहा, निरीक्षण करा. काय 16 4चा वर्ग आहे. इथे आला एक्स वर्ग म्हणजे एक्स अधिक 4 एक्स वजा 4 असे दोन अवयव मिळतील. ए वर्ग वजा बी वर्ग 16 पण असे मांडले. ए वर्ग वजा बी वर्ग ए अधिक बी ए वजा बी. एक एक्झाम्पल आपण यापूर्वी घेतलंय. खाली अवयव ऑलरेडी पाडून दिलेत आपल्याला. बरोबर आहे. एक्स प्लस 4 कॅन्सल. काय आन्सर शिल्लक राहिलं? एक्स मायनस 4 एक्स मायनस 2. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईन आपलं. चला आपण पुढे जाऊया. आता इथे मात्र काय करायचंय, इथे अवयव नाही पडणार, म्हणजेच पडणार पण ते आता आपल्याला मागच्या एक्झाम्पल प्रमाणे नाही, आपल्याला कॉमन काढून अवयव हे घ्यायचे. आपल्याला पहा 2 आणि 10, 2 आणि 10 मध्ये 2 कॉमन येईल कारण 2 ने 10 ला भाग जातो. वाय वर्ग आणि वाय मध्ये वाय कॉमन येईल, हे लक्षात घ्या कारण छोटा घातांक कॉमन काढायचा. आता हे जे पहिलं पद यात काय शिल्लक राहिलं? 2 तर बाहेर घेतला, वाय वर्गातला वाय घेतला म्हणजे एक वाय शिल्लक राहिला. अधिक बे बे पंचे 10 म्हणजे इथे 5 शिल्लक राहिला, भाग द्यायचा आहे. वाय बाहेर घेतलेला आहे म्हणजे वाय अधिक 5 शिल्लक राहिला. छेदामध्ये काय 2 वाय आहे. बरोबर. आता कॅन्सल करायचं. हे 2 वाय आणि हा 2 वाय कॅन्सल, वाय अधिक 5 शिल्लक राहिला. ऑप्शन नंबर 1. चला पुढे जाऊया आपण. खालील राशीचे सुलभीकरण करा. आता हे शॉर्टकट मध्ये कसं सोडवायचं ते मी तुम्हाला सांगणार. शॉर्टकट मध्ये काय करायचंय पहा. वर्ग समीकरण आहे. 12चे अवयव बेरीज 7 आली पाहिजे. 4 त्रिक 12 लक्षात घ्या. 6चे अवयव बेरीज 5 आली पाहिजे. 3 दुने 6 आणि 3 आणि 2 ची बेरीज 5. 4 त्रिक 12 4 आणि 3 ची बेरीज 7. आता शॉर्टकट मध्ये कसं सोडवतोय आपण? 3 3 कॅन्सल, काय उरला 4 आणि 2. भाग देऊ नका, बे दुने 4 वगैरे भाग जात नाही. मग इथे अवयव शिल्लक राहिला आपलं चल आहे ए प्लस 4, हे लक्षात घ्या. इथे 2 शिल्लक राहिला ना, आपलं व्हेरिएबल म्हणजे चल आहे ए प्लस 2 म्हणजे ए अधिक 2 वरती ए अधिक 4, हे आपलं आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 1, हे लक्षात घ्या. असं परीक्षेला अगदी तोंडी आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. उदाहरण क्रमांक 10. पहिले आपल्याला छेद समान दिसतोय म्हणजे आपण तो एकदाच मांडणार. m अधिक 1. अंशामध्ये जी प्रक्रिया आहे ती करायची. अधिक असेल अधिक, वजा असेल वजा. इथे अधिक चिन्ह आहे. 3m अधिक m डायरेक्ट लिहून टाकायचे. 4m पुढे अधिक 3. संख्येमधून काहीच कॉमन येत नाही, एकाच ठिकाणी चल आहे. हे आन्सर फायनल होऊन जाईल. लक्षात घ्या. हा m कॅन्सल होत नाही कारण मध्ये अधिकचे चिन्ह आहेत. गुणाकाराचे असेल तरच ते कॅन्सल होतं, तसं कॅन्सल नाही होत. म्हणजे आपलं हे जे उत्तर आहे 4m अधिक 3m अधिक 1 म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आपलं फायनल असणार. चला थांबूया विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. या पूर्वीचे व्हिडिओज नक्की पहा. मला पूर्ण खात्री आहे ही सगळी व्हिडिओज तुम्हाला परीक्षेसाठी नक्की मदत करतील. चला थांबूया, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.